गाईज, आई आणि आशू जांभळीच्या झाडाखाली आले होते, तर त्यांनी इकडे सगळं वाळले, त्यामुळे पेटून दिले. मस्त जागा मोकळी होईल. ते जास्तच गरम होते, चटका बसते उन्हाचा. या बघा, दोघी इकडे, एक जांभळीच्या झाडाखाली, एक तिकडे उभी राहिले. जाळले त्यांनी. हे बघा, आता ते पेटत पेटत जाईल पार तिकडे. मग मस्त इकडे बसायला जागा होईल. आता उन्हामध्ये सुकलाय ना जांभळीचा पाला, काट्या कुट्या सगळ्या वाळल्यात, त्या आता पेटून जाईल. आईने मस्त आयडिया केली, मला सुचलंच नाही. काल मी आलो होतो दोघी तिघी, पण काय आयडिया आलीच नाही जाळून द्यायचं. आता मस्त जाळले, पेटते पार तिकडे जाईल. आता चटका लागतोय. आम्ही जांभळीची सगळी वाळलेले काड्या वगैरे चूल पेटवण्यासाठी इकडून जमा करून घेऊन जातो. जांभळीच्या झाडाच्या खालून, चिंचेच्या झाडाखालून भरपूर झाडं असल्यामुळे भेटतात. सकाळचं आंघोळीचं पाणी गरम होऊन जातं. जाळून दिले आणि त्या दोघी गेल्या घरी. मला ठेवलं इकडेच व्हिडिओ बनवायला. मी पण चालली आता, ऊन लागते फार. आणि कृतांश उठलाय घरी. मी आली होती अशीच फिरत फिरत. ओके, बाय बाय.